वृंदावनात जाण्यापूर्वीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याची एक वेगळी चर्चा रंगली आहे। कारण काय आहे तर तिथली माकडं। इथली माकडे इतकी हुशार आहेत की ती थेट लोकांच्या डोळ्यावरचे चष्मे हिसकावून घेतात आणि ते परत मिळवायचे असतील तर त्यांना फ्रुटी किंवा खाऊ द्यावा लागतो म्हणे। आता राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी पीबीजी दल तैनात असतोच, पण या माकडांपासून बचाव करण्यासाठी काठ्याही सोबत ठेवाव्या लागणार आहेत अशी चर्चा रंगली आहे। खरं तर यांच्यापासून वाचण्याचा एक सोपा उपाय म्हणजे वानर माकडांना दूर पळवू शकतात, मात्र वन्यजीव संरक्षण कायदा आपल्या देशात लागू असल्याने वानर असे त्यांच्या अंगावर सोडणे देखील योग्य ठरणार नाही। विशेष म्हणजे राष्ट्रपती मुर्मू स्वतः चष्मा वापरतात, त्यामुळे त्यांच्या चष्म्याची सुरक्षा ही सुद्धा एक मोठं आव्हान ठरू शकतं असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे। पण ही माहिती कितपत खरी आहे की फक्त व्हायरल चर्चा आहे, अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही। मात्र वृंदावनातील माकडं आणि त्यांची फ्रुटी डील ही गोष्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। तुम्हाला काय वाटतं, ही खरी समस्या आहे की फक्त इंटरनेटवरची अतिशयोक्ती आहे? कमेंट करून नक्की सांगा।